आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सकारात्मक जी आर आहे, जे प्रमाणपत्र आहे ते आतापर्यंत काही वाटप झालंय का? मी सकारात्मक म्हणतोय जे आर म्हणून, आणि त्यांनाही कळालंय. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ओबीसीचे नेते, आम्ही ओबीसी समजत नाही, त्यांना ते जातीचे नेते आहेत. त्यांना कळालंय म्हणून तो कोर्टापर्यंत गेले, तर मराठ्यांच्या विरोधात रान उठवलंय ना. त्यांनी मराठ्यांना शत्रू समजलेला आहे, मराठ्यांचा खूप द्वेष करता येते, म्हणून त्यांना तो जे आर रद्द करायचा ना. आम्ही एवढं सोपं आहे, जे आर नसतो रद्द होऊन देत आम्ही कोणा टप्पर आहे, तुम्ही जे आरला हात लावा म्हणा सरकारमध्ये, मग सांगतो. जी जार काढला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात, त्यावेळी सातारा गॅजेटचा सुद्धा मुद्दा होता. त्याची प्रोसेस कुठपर्यंत आहे काय माहिती? आता विखे पाटील साहेब आले होते, मला वाटतं आता आणखीन त्यांची काल एक बैठक झाली ना, आज पण एक. आता मी इकडे आल्यामुळे मी माहिती घेतली नाही. सातारा संस्थांचा अहवाल बनवणं चालू आहे. मी नाही सोडतो, मराठ्यांनी टेन्शन घेत नाही, मराठा घेत नाही. मी एक बी मराठा आरक्षण वाचून ठेवत नाही. फक्त माझं म्हणणं आहे, हैदराबाद गॅजेटियरचा तुम्ही जी आर काढलाय, तर त्या प्रमाणात प्रमाणपत्र वितरित करा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही नाही केलं तर तुम्हाला नाविलाज मग आमचा, तुम्हाला रोषाला बळी पडावंच लागणार. बीडमध्ये विरोधात मोर्चा निघतोय आणि धनंजय मुंडे म्हणतात की 2% भाषा करणाऱ्याला टक्क्यात ठेवणार नाही. ती जागा फक्त इथं नव्हती पाहिजे, इथं नव्हतं पाहिजे, पवित्र ठिकाणी बाहेर पाहिजे. मग त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण जाहीर झालं. खरं तर आता इथून पुढे अनेक वादाचे प्रसंग येतील की ओबीसी प्रमाणपत्राचा जर राखीव जागा आहे, तर जे तुम्ही प्रमाणपत्र निघाले ते निवडणुकीच्या राजकारणात उभा राहणार का आणि त्यांना तुमचा पाठिंबा असणार का? माझं म्हणण्याचा उद्देश एक समजून घ्या. त्यांना काय वेळ लागलं राजकारण एवढं, राजकीय आरक्षण हे जे ओबीसी काय वेळ लागलं? ओबीसीचे लेकर मोठे व्हायचा हा उद्देश ठेवला पाहिजे. गरीब मराठ्यांचे लेकर मोठे झाले पण हा उद्देश ठेवला पाहिजे. राजकीय आरक्षण हे नुसतं एकच वाजवत बसायचं आणि त्यासाठी करोडो मराठ्यांचं करोडो ओबीसींचं नाराजी एकमेकावर ओढून घ्यायची एका साध्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्हाला राजकारण प्रिय, गोरगरीब मराठ्यांचे लोक प्रिय नाहीये, त्यांचे लेकर मोठे होऊ नयेत. म्हणजे यांच्यात काय बरं का, हे राजकीय द्वेषापोटी आणि यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हे फक्त ओबीसी म्हणतात. त्यांनी ओबीसींनी सुद्धा जर बारीक अभ्यास केला, गोरगरीब ओबीसींनी, तर त्यांच्याही लक्षात येईल ते ओबीसी नेत्यांनी त्यांचं सुद्धा कल्याण नाही होऊ दे. आणि मोर्चा काय करता म्हणा, मोर्चा काय करता? ओबीसीच कल्याण झालं नंतर मोर्चा काय करता? हे 2-3 सोडले तर कोणी सुधारले नाही. ओबीसीची पुरी कुपाट लागली, काही ठेवलं नाही यांनी. काय टेन्शन घेऊ नका, मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार. जे आर कोणी रद्द करू शकत नाही आणि तुमच्या टप्पर नाही त्यात, तुम्ही करून दाखवा म्हणा जे आर रद्द, मग सांगतो. मराठवाड्यातल्या मराठ्यांना फडणवीस साहेब आणखीन संधी गेलेली नाहीये. गोरगरीब मराठ्यांची बेमानी होऊ नये तुमच्याकडून ही आमची इच्छा आहे. प्रमाणपत्र लवकर वितरित करा ज्या प्रमाणे. धन्यवाद. मुंबईला आंदोलन झाल्यापासून आतापर्यंत सरकारशी काही तुमचं बोलणं झालंय का? हो, तेच अंतरवालीला आले होते. त्यांनी सांगितलं, विखे पाटील साहेब सरकारच्या वतीने आले होते. त्यांनी सांगितलं की जे आर प्रमाण होणार, फक्त शेतकरी थोडा संकटाची वेळ द्या म्हणून दिला होता. आमचं म्हणणं दिवाळीपर्यंत प्रमाणपत्र वितरित करा, कारण आमच्या गरिबांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नाही. कारण भरत्याजवळ आल्या नसता तुम्हाला जर आणखीन 10-15 दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचणीचे म्हणून, तर तो मराठवाड्यातल्या सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कुठलीही भरती घेऊ नये. तुम्ही आणखी वेळ देणार सरकारला? नाही, त्यांना 10-15 दिवस म्हणजे काय? बघा, शेतकरी सुद्धा तेवढाच मोलाचा आहे आपल्यासाठी. खूप अडचणीत येऊ, डोळ्यात पाणी येते, शेतात गेलंय. मग त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं, कारण गाव लेवलच्या समित्या, आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं? किती वेळ देणार तुम्ही? एक दिवस नाही म्हणतो आता. जर पण शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणणं असेल, त्यावेळेस विखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं पंचनाम्यासाठी याच्यासाठी गावोगावी जायला लागते, गाव समित्या, आणि पटतंय कारण आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहेत. आधी पंचनामे होऊ द्या, नंतर 15 दिवसांनी देते, दिवाळी झाल्यावर काय अडचण नाही, पण वितरित करा. तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत बसलो, शांत याच्यासाठी बसलो, फडणवीस साहेबांवरती आम्ही विश्वास ठेवलाय. फडणवीस साहेब आता गोरगरीब मराठ्यांची बेमानी करणार नाहीत हा विश्वास ठेवलाय. त्यांनी जे आर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र तातडीनं वितरित करायचे, वाटप करायचे आदेश द्यावेत ही आमची भूमिका आहे. समान असलेले आडनाव आहेत, आमच्या कुळातल्या अनेक आडनाव वेगवेगळे आहेत आमच्या कुळात, पण आमचा व्यवसाय मात्र एक. त्याच्यामुळे त्याच्याकडे या प्रमाणपत्राच्या आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावरती
नोंदी नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे या नुसार आमची इच्छा आहे. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबादच्या गॅझेटियरच्या आधारानुसार सगळा कुणबी. पाटील, शेतकरी संकटात आहे, कर्जमाफीची वारंवार मागणी केली जाते. नाही ते दणका भया ते दणकाच लावून धरावं लागेल. हे नुसतं भाषणाने मीडियात बोलण्याने काही उपयोग नाही होणार. प्रत्येक जण येतो असं करून यावं करून त्यावं करून. दिवाळी झाल्यावर एकदा बैठक घ्यावं लागेल राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि असं आंदोलन उभा करायचं. इथून पाठीमागही 100 वर्ष, इथून पुढे 100 वर्ष झालं नसेल इतक्या सुखाच्या मागण्या ते म्हणतील त्या मागण्या मंजूर करून घ्यायचा तेव्हा सोडायचे. मुंडक्यात पाय द्यावं लागणार आहे सगळ्या शेतकऱ्याला. त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही. नुसते भाषणाने रॅल्या काढल्याने वावराने हिंडलेली चिखलात गेल्याने शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही. त्यांना 100% भरपाई द्यायची असली, त्यांची कर्जमाफी पूर्ण जर करायची असली, त्यांना कर्जमुक्ती, मालाला जर भाव द्यायचा असेल तर ताकदीनं आंदोलन लावून धरावं लागणार आहे आणि तितकं आपल्याला सगळ्याला झिजावं लागणार आहे.